पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक असा दिग्दर्शक ज्याच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत, ज्याच्या सिनेमात प्रेम, राजकारण, संगीत आणि वास्तव यांचं अप्रतिम मिश्रण असतं. पण हा माणूस स्वतः मात्र कधीच लाईमलाईटमध्ये येत नाही. तो मुलाखती टाळतो, पार्ट्यांना जात नाही आणि त्याला जिनियस म्हटलं तरी तो फक्त हसतो. हा कलाकार जन्माला फिल्म प्रोडक्शन कुटुंबात आला, पण आश्चर्य म्हणजे त्याला सुरुवातीला सिनेमात अजिबात रस नव्हता. तो MBA करून कॉर्पोरेट जॉब करत होता आणि तोही मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून शिक्षण घेतल्यानंतर. त्याचा पहिला चित्रपट हिंदी किंवा तमिळ नव्हता, तर कन्नड चित्रपट होता पल्लवी अनुपल्लवी. हा चित्रपट करताना त्याला दिग्दर्शनाचं फारसं तांत्रिक ज्ञान नव्हतं. सेटवर सिनेमॅटोग्राफरकडून तो कॅमेरा अँगल शिकला. चित्रपट इतिहासकार भारद्वाज रंगन यांच्या लेखनानुसार तो सेटवर विद्यार्थी होता, पण स्क्रीनवर मास्टर बनला. हा शांत, विचारशील आणि विलक्षण दिग्दर्शक म्हणजे मणिरत्नम. मणिरत्नम यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे नायकन. पण गमतीचा भाग म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्याची संहिता देखील पूर्ण झाली नव्हती. मणिरत्नम स्वतः एका मुलाखतीत म्हणाले होते की आमच्याकडे तयारीसाठी खूप कमी वेळ होता. आम्ही चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्यापासून चित्रीकरणाच्या वेळेमध्ये 4 किंवा 5 महिन्यांचाच वेळ होता. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान हळूहळू ती पटकथा पूर्ण होत गेली. नागार्जुनने सांगितलं, मी माझ्या चित्रपटांवर नाखुश होतो आणि मला आवडणारं काम करायचं होतं. मौन रागम पाहिल्यानंतर मला वाटलं की मी मणिरत्नमच्या चित्रपटात चांगलं काम करेन. तेव्हा या अभिनेत्याला कळलं की मणिरत्नम चेन्नईतील पोएस गार्डनमध्ये राहतात आणि ते दररोज सकाळी 6 वाजता फिरायला जातात. त्यानंतर नागार्जुनने त्या फिरायच्या वेळेत त्याला भेटायला सुरुवात केली. जवळजवळ 1 महिना तो टिकून राहिला. तो मला अनेकदा टाळायचा, पण कधीकधी 10 मिनिटं बोलू देत असे. आमच्या या छोट्या भेटींमध्ये मी त्याला माझ्यासोबत काम करण्यास राजी केलं. तेव्हाच आम्ही गीतांजली हा चित्रपट बनवला. गीतांजली हा चित्रपट आता एक कल्ट क्लासिक बनलाय. हा रोमॅन्टिक ड्रामा 2 गंभीर आजारी तरुणांच्या प्रेमात पडण्याची हृदयस्पर्शी कहाणी सांगतो. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला रत्नमच्या चित्रपटांनी राजकीय मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यापैकी बरेच चित्रपट हिंदीमध्ये डब केले गेले आणि त्यांना हिंदी भाषिकांमध्ये मोठा प्रेक्षक मिळाला. रोजा चित्रपटात काश्मीरमधील दहशतवादाची गोष्ट होती. या चित्रपटातून ऑस्कर विजेते संगीतकार AR रहमान यांचंही या सृष्टीत पदार्पण झालं, ज्यांनी रत्नमच्या नंतरच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमध्ये संगीत दिलं. बॉम्बे या चित्रपटामध्ये 1992-93 मध्ये झालेल्या सांप्रदायिक दंगलींचे चित्रण करण्यात आले होते. दोन्ही चित्रपट तमिळमध्ये चित्रित करण्यात आले होते आणि नंतर हिंदीमध्ये डब करण्यात आले होते. त्यांचा पहिला हिंदी भाषेतील चित्रपट दिल से हा ईशान्य भारतातील बंडखोरीच्या संदर्भात आत्मघाती बॉम्बर म्हणून प्रशिक्षित महिलेच्या प्रेमात पडणाऱ्या रेडिओ रिपोर्टरची कथा मांडतो. तमिळ भाषेत त्यांनी इरुवर हा चित्रपट बनवला, जो तमिळ चित्रपट आणि द्रविड राजकारणाच्या पार्श्वभूमीवर MG रामचंद्रन आणि मुथुवेल करुणानिधी यांच्या मैत्रीचे नाट्यमय चित्रण आहे. सेन्सॉरशिप आणि व्यावसायिक अपयशाला तोंड द्यावे लागले तरी तो चित्रपट त्यांचा सर्वोत्तम चित्रपट ते मानतात. त्यांनी कन्नाथिल मुथामित्तल चे दिग्दर्शन देखील केले. ही मालिका युद्धग्रस्त श्रीलंकेत घडते आणि एका दत्तक मुलीची कथा आहे जी तिच्या जन्मदात्या आईचा शोध घेते. मणिरत्नम यांनी क्वचितच परदेशात शूटिंग केलं. त्या काळात जेव्हा दिग्दर्शकांना फक्त 1 किंवा 2 गाणी शूट करण्यासाठी अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलियाला जाण्याचं सर्वात क्षुल्लक निमित्त हवं असायचं, त्याच काळात त्यांचे फक्त 2 चित्रपट त्यांनी परदेशात जाऊन शूट केले. पहिला गुरु, जो चित्रपट तुर्की आणि इस्तांबूलमध्ये शूट झाला, आणि दुसरा चेक्का चिवंथा वानम, जो दुबई आणि सर्बियामध्ये शूट झाला.
2002मध्ये रत्नम यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार मिळाला. रत्नम यांच्या चित्रपटांना अनेक श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेत, ज्यात पोनियन सेल्वन भाग 1, कन्नाथिल मुत्तामित्तल, अंजली आणि मौना रागम या तमिळ चित्रपटांचा समावेश आहे. बॉम्बे आणि युवा या त्यांच्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या चित्रपटांना 7 वेळा साऊथ फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आले, ज्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे 6 पुरस्कार समाविष्ट आहेत. 2005मध्ये टाइम मासिकानं भारतातील 2 सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे आणि गुरुदत्त यांच्या चित्रपटांसह नायकन चित्रपटाला सर्वकालीन 100 महान चित्रपटांच्या यादीत समाविष्ट केले. असे उत्तम चित्रपट निर्माण करून चित्रपटसृष्टी समृद्ध करणाऱ्या या महान दिग्दर्शकाला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला त्यांचे कोणते चित्रपट आवडतात हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.